सौभाग्यवती नवीन पर्व भाग 3. जिया त्या भरधाव वेगाने गेलेल्या कारकडे बघत राहिली. शेवटी तिने ड्रायव्हरला कॉल केला आणि बोलवलं. ड्रायव्हर आला आणि ती गाडीत बसली. लेट्स गो, तिने ड्रायव्हरला सांगितले. ती आपले डोळे कोरडे करत म्हणाली. तिची गाडी सुसाट वेगाने निघून गेली. मध्येच बाजूला थांबलेल्या आणि तिला न दिसलेला निमिष मात्र तसाच सिगरेटचे कच घेत राहिला. एका गोष्टीच्या नशा उतरवण्यासाठी दुसऱ्या गोष्टीची नशा चढवून घ्यायची सध्या गरज होती त्याला. सिया निघून गेली आणि कबीर मात्र प्रॉमिस ब्रोकरवरून स्वतःच वेगळ्या विश्वात गेला होता. नकळत त्याच्या मुठी परत आवडल्या गेल्या होत्या. आय विल नेव्हर फॉरगेट यू बीच, नेव्हर यू द प्रॉमिस ब्रोकर. थोड्याच वेळात त्याला एक कॉल आला आणि तो त्याच्या व्हाईट हाऊसमधून बाहेर पडला. त्याची डॅशिंग पर्सनॅलिटी खूप छान होती. ती पाहून कोणीही दचकले असते. त्याच्या लांब लचक सुडून कारमधून तो गोल्डन पॅराडाईज बारमध्ये पोहोचला. तिथे कोणीतरी त्याची वाटच बघत होते. हे हाय, ती व्यक्ती आबिरला बघून उठून म्हणाली. त्याने उठून त्याच्याशी हस्तांदोलन केले. आबिरनेही त्याला शेक हँड केले. ओके, हाऊ आर यू, शुड आय ऑर्डर यू? विल, तो म्हणाला. शर्विल, यू नो अवर चॉईस आर सेम यार. दॅन ऑर्डर व्हॉट डू यू वॉन्ट? शर्विल, तुला माहीत आहे ना, आपल्या दोघांच्या आवडीनिवडी सारख्या आहेत. सो तुला पाहिजे ते मलाही चालेल. मग का उशीर करतोस ऑर्डर द्यायला? आबिर म्हणाला. थोड्याच वेळात टेबलवर विस्की हजर होत्या. सोबत रोस्टेड काजू आणि बरेच शाही साज सरंजाम होत्या. दोघांनीही घ्यायला सुरुवात केली. एक एक घोट घेता घेता दोघेही शांतपणे इकडचे तिकडचे वातावरण ऑब्झर्व करीत होते. हे शर्विल, व्हॉट डू यू थिंक यार? तिने माझ्याशी केलेलं प्रॉमिस का मोडले असेल? वाय यार वाय? तिला अशी दुर्बुद्धी कुठून सुचली? आबिर शांतपणे म्हणाला. त्याच्या थोड्या लाल झालेल्या डोळ्यात राग दिसत होता. शर्विलला ते एक्सपेक्टच होते जणू, कारण तो कबीरच्या अशा विचारण्यावर फारसा चकित झाला नाही. हे लुक मॅन, फॉरगॉट हर नाव. गद्दारांचे नावसुद्धा काढू नकोस. तिने मूव ऑन केलंय ना, तो तू तिला आठवू नकोस, शर्विल म्हणाला. तो शर्विल ग्रोवर, आबिरचा अत्यंत जवळचा मित्र, त्याच्या MBA पासूनचा मित्र. दोघेही एकाच कंपनीचे सहसंस्थापक होते. माय फूट, मी तिला आठवत नाही यार. तिच्यावर जेवढं प्रेम केलं त्याच्यापेक्षा जास्त आता मी तिचा तिरस्कार करतोय. बट आय ऑलवेज वॉन्ट टू नो दॅट. तिने असं का केलं असेल? आय लव्ह हर मोर दॅन मायसेल्फ. बट, आबिरने बोलता बोलता बॉटल आपटली. हे बी केअरफुल मॅन. शर्विलने त्याच्या हातातली बॉटल सोडून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ती दिली नाही. सगळे वेटर्स त्याच्याकडे पाहत होते. इवन बारचा मालकसुद्धा तसाच उभा होता. आबिरकडे जाऊन त्याला जाब विचारण्याची कुणाची ही सुद्धा हिंमत होत नव्हती, कारण की आबिर होता तसा. कारण तो आबिर होता. आबिर प्रधान. मुंबई शहरात करोडोंची संपत्ती, त्यांची सिम्बॉलसारखी इंटरनॅशनल हाऊसिंग सोसायटी होती. मुंबई शहराच्या मुख्य उपनगरात कंपनीच्या कितीतरी अपार्टमेंट होत्या आणि कंपनीचा सक्सेसफुल CEO हा असा कुणाच्या तरी विरात भग्न झालेला केवळ शर्विलसारख्या फ्रेंड होता म्हणून तो कसा तरी उभा होता. नाहीतर अनेक मजले उंच असणाऱ्या त्याच्या घरीसुद्धा तो एकाकी पडला होता. आई बाबा सोबत कधी नीट पटत नसायचं त्याच्या, कारण त्याच्या रागीट स्वभावाचा इम्पॅक्ट एक शर्विल आणि दुसरी सिया सोडली तर बाकी कोणीही त्याच्या जवळ यायला सुद्धा घाबरायचं. त्याने आपटलेल्या बॉटलचे काच इतस्तत विखुरले. असंच विखरून गेली ती मला. शी टोटली ब्रोक मी. आबिर किंचाळत उठला. त्याने रागाने त्या काचेच्या तुकड्यांवर लाथ मारली. त्याचे सगळे काच
तिथं ताप पसरले. हे कंट्रोल युअर सेल्फ मॅन, लेट्स गो. शर्विलने त्याचा हात पकडला आणि तो बळजबरीने त्याला बाहेर घेऊन गेला. तिथलं वातावरण थोडं सिरियस झालेलं होतं, कारण बार एका कुविख्यात गुंडाचा होता. त्याच्या बारमध्ये येऊन हे असं राडे करण्याची कुणाची हिंमत नव्हती. हेच नेमकं तिथल्या एका व्यक्तीला सहन होत नव्हतं. अबीरची दादागिरी बघून तो बावचाळला होता. शर्विल अबीरला धरून बाहेर आणत होता आणि तो व्यक्ती अबीरकडे रागाने पाहत होता. त्याच्या बाजूला काउंटर होते. अबीरने ते नोटीस केले की तो त्याला रागाने बघतोय. त्याने त्याच्या हनुवटीला टच केलं आणि हसला. डोंट स्टेअर ॲट मी, इट्स नॉट गुड, अबीर म्हणाला. शर्विल त्याला आवरत होता, पण अबीर शरीराने बलदंड असल्याने त्याला अबीरला सावरणं जमत नव्हतं. त्याने अबीरला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि इतक्यात पाठीमागून अबीरच्या पाठीत लाथ बसली. अबीर थोडा पुढे गेला. शर्विलने बघितले तर त्याच माणसाने लाथ घातली होती. तो त्याच्या अंगावर जाणार इतक्यात अबीरने त्याला थांबवण्याचा इशारा केला. त्या व्यक्तीला हॉटेलच्या 2-3 जणांनी घेरले. अरे सॉरी साहेब, हा नवीन आहे इथे, याला तुम्ही कोण आहात माहिती नाही म्हणून. अरे माफ करा, खरंच माफ करा, चुकलं आमचं. अबे इम्रान, साले वो कौन है जो तुझे पता नहीं है. तो बोलत होता की त्याने इम्रानने त्याचे हात झटकले. ये कौन है, इससे मुझे कुछ फर्क नहीं पड़ता. साला हमारी ही यहाँ आके हमारे ही बोतल से हंगामा कर रहा है, छोडूंगा नहीं मैं तू इसको. तो रागातच बोलला आणि अबीरवर उसळला. तेवढ्या नशेत असतानाही अबीरने त्याला अंदा तरी उचलून घेतले आणि दणकर समोरच्या टेबलावर आपटले. सगळं काही विस्कटलं. टेबल खाली पडला. त्याच्या धक्क्याने दुसराही पडला. टेबलवरचे ट्रेज, ग्लासेस आणि बाकीचे सगळे सामान अस्ताव्यस्त झाले. साला फुकटचा मेला, कुणीतरी बोललं. अबीरने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि एक वियर्ड स्माईल केली आणि खाली पडलेल्या इम्रानला त्याने बाकोटीला धरून उचललं आणि परत त्याच्या चेहऱ्यावर एक जोरात पंच मारला. तो इतका जोरात बसला की त्याच्या नाकातून रक्त वाहू लागलं. त्याबे, मी आधीच इथल्या नुकसानीचे पैसे देऊन ठेवतो. तुझं अख्खं बार आणि हॉटेल एका सेकंदात बाय करेन मी. आणि काय जातं आहे का, ही असली कुत्री पाडतात तुम्ही. एका पंचमध्ये मर्डरचा आरोप माझ्यावर येईल अशी. चॅक चॅक, अबीर त्याला आपल्या जवळ ओढत म्हणाला. त्याचे डोळे आता प्रचंड लाल झाले होते. इम्रानने केवळ 1-2 शॉटमध्येच अबीरमध्ये असलेली प्रचंड ताकद अनुभवली होती. त्याच्या नाकातून रक्त ओठांवर ओघळत होतं. आय एम सॉरी सर, मैं आगे ऐसी गलती कभी नहीं करूँगा. प्लीज़ इस बार में छोड़ दीजिए. गलती हुई मुझसे इम्रान, विनंती करत म्हणाला. नाकातून ओघळणारं रक्त पुसण्याचे बाणसुद्धा राहिलं नव्हतं त्याला. अबीर, सोड त्याला. नाव ही हॅव अपोलॉजाइज टू यू. शर्विलने समजवण्याचा प्रयत्न केला. लिसन यू इडियट, मी इथे जे काही डिस्ट्रॅक्शन करतो त्यासाठी आधीच पे करून ठेवलेले असते. सो डोंट डेअर टू डू दिस अगेन. अबीर म्हणाला आणि त्याने इम्रानला ढकलून दिलं. तो नाकाचे रक्त पुसत कसाबसा बाजूला उभारला. त्याला अबीरच्या वाटेला गेल्याचा पश्चाताप होत होता. त्याच्या मनाला फार वाईट वाटत होतं. कुठून या माणसाची मी पंगा घेतला असे त्याला वाटू लागले. रागातच अबीर कारमध्ये येऊन बसला. रागात की नशेत त्याला सीट बेल्ट लावण्याची सुद्धा भान राहिले नाही. तशीच त्याने गाडी स्टार्ट केली. तितक्यात शर्विल आला. ए अबीर, सीट बेल्ट लाव अँड गो स्लो. शर्विल काळजीने त्याला म्हणाला. इतक्यात अबीरने त्याला बकोटीला धरून ओढले. शर्विल जराच कमी
विंडोच्या हाफ ओपन काचेवर आदळला. आदळता वाचला. तू माझी वाईफ आहेस, त्याने नशिल्या सुरात विचारले. नो, आय एम युअर. मग गर्लफ्रेंड आहेस का? आमिरने आपले डोळे अधिकच ताणत विचारले. नो मॅन, शर्विल म्हणाला. आबिर असं का विचारतोय ते त्याला कळत नव्हते. देन व्हाय आर यू केअरिंग अबाउट मी? आबिर त्याच्यावर खेचकला. लिसन आबिर, आय एम युअर फ्रेंड, ट्रू फ्रेंड. दॅट व्हाय आय केअर अबाउट यू, अंडरस्टँड? आणि काळजी करायला गर्लफ्रेंड और वाईफच असायला पाहिजे का? शर्विल म्हणाला. आणि आबिरने त्याला सोडले. त्याने आपले कपडे ठीक केले. दरवाजा उघडून आबिर बाहेर आला. त्याने शर्विलकडे निरखून बघितले आणि एकदम त्याला मिठी मारली, अगदी घट्ट. शर्विलनेही त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या पाठीवरून हात फिरवला. आबिर मिठीतून बाहेर आला. येस मॅन, आय न्यू इट. नो द ब्लडी हेल इज नीडेड टू केअर एक्सेप्ट माय फ्रेंड, आय लव्ह यू. आबिर भाऊक होत म्हणाला. मला वाटतच नव्हतं की मी अशा अवस्थेत असूनही तुला मी असं बोलून गेलो म्हणून. येस, आय लव्ह यू टू, बट धिस इज टू लेट. गो होम नाऊ. शर्विलने त्याला समजवलं आणि गाडीत बसवलं आणि नीट जायला सांगितले. ओके, सी यू इन ऑफिस टुमॉरो. वी विल डिस्कस अबाउट खरगार प्रोजेक्ट. आबिर त्याही अवस्थेत कामाच्या विषय काढतोय हे बघून शर्विलने एक श्वास सोडला. ओके मॅन, वी विल बट गो होम नाऊ, तो म्हणाला. आणि आबिर हसला आणि वेगात निघून गेला. कमालीच्या रागीट असलेला आबिर असा इमोशनल झालेला बघून शर्विलला दुःख व्हायचे. सगळं दुःखसुद्धा तो केवळ ड्रिंक केल्यावरच एक्सप्रेस करीत असे, अन्यथा त्याच्या मनाचा ठाव लागणं कुणालाही अवघड होते. शर्विलसुद्धा त्याच्या मित्राचा असा स्वभाव बनवणारा तिला आठवून रागाने उभा होता. कधी भेटली तर तिचं काय करायचं हे त्याने ऑलरेडी ठरवून टाकलं होते. फक्त आबिरच्या फ्युचरविषयी त्याला टेन्शन होते. त्याला समजून घेईल असं कोणीतरी क्लोज असायला हवं होते. पण तसं एक त्याच्याशिवाय आणि सियाशिवाय कुणीही नव्हतं. सिया, तिचा विचार मनात येतात त्याचा मेंदू जणू बंद पडला. जिया आपल्या रूमवर आली. निमिष असा वागेल असं तिला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. पण त्याचा जास्त विचार न करता तिने आपलं सामान पॅक करायला घेतलं. तिची 12ला फ्लाईट होती. तासभर आधी एअरपोर्टवर जावं लागणार होतं. ती फ्रेश झाली, नाश्ता मागवला, पण तो तिला नीट गेला नाही. किती वेळा तो प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करूनसुद्धा तो तिला वारंवार आठवत होता. आजवरच्या मैत्रीला गालबोट लावण्याचे काम निमिषने केले होते. प्रेम सभ्यपणे व्यक्त सुद्धा केले नाही. ती रिंग फेकून दिली याचा तिला भयंकर राग आला होता. निमिषसोबत आता कसलेही संबंध ठेवायचे नाहीत हे तिने ठरवून टाकले होते. नाश्ता जातच नव्हता म्हणून तिने तशीच पाणी पिलं. काही वेळात तयार होऊन ती सगळ्यांना भेटायला बाहेर पडली. सगळेजण आज परत एकत्र झालेले पाहून सगळी कास्ट, कॅमेरामॅन, लाईटमन आणि सगळा प्रोडक्शन हाऊस मधला स्टाफ तिने सगळ्यांची भेट घेतली. सर्वांनी तिला प्रेमाने निरोप दिला. तिथल्या एक वृद्ध कॅमेरामन काकांची तिची खूप गट्टी जमली होती. ते तिला स्वतःची नात असल्यासारखी वागणूक द्यायची. तिने भाऊक होऊन त्यांना मिठी मारली. अनेक वर्षातले सहवास आता तुटणार होता म्हणून तिच्या मनातलं बी दुःख आत येऊन बाहेर रडू लागलं होतं. आय विल मिस यू अंकल. कधी पुण्यात आला की नक्की या, ती म्हणाली. येस माय डॉटर. आणि अशीच डाऊन टू अर्थ राहा. वी ऑल गोना मिस यू, ते म्हणाले. जियाने मान डोलावली. ती जायला निघाली इतक्यात तिला आवाज आला. हे जिया. आणि तिने पाठीमागे वळून बघितले.
मागे निमिष होता. तिने त्याला इग्नोर करून पुढे पाऊल टाकला. पण अचानक तिच्या मनात आलं की झालेलं सगळं काही तर फक्त त्या दोघांनाच माहिती आहे. आता जाताना तर कदाचित आपण त्याला इग्नोर केलेलं सर्वांनी बघितलं तर उगाचच भलते सलते संशय घेतील सगळे. आधीच त्या दोघांमध्ये काहीतरी चालू असल्याचे अफवांनी ऊत आणला होता. ती आणि छेनेच माघारी वळली आणि मागे जाऊन तिने निमिषला ग्रीट केलं. निमिष मात्र ते बघून चकित झाला होता. जिया इतक्या लवकर नॉर्मल कशी झाली हा प्रश्न त्यांना पडला होता. पण मनातून खूप आनंदी झाला होता तो. ओके गाईज, देन दिस इज अ टाईम टू लिव्ह नाऊ. आपल्याला कधी ना कधी निरोप घ्यावाच लागणार होता. तो आता घ्यावा लागेल. बट चिल ऑल, लिव्ह लाईफ इन हॅपीनेस बाय, तो म्हणाला. जियानेही एक स्माईल केली. दोघांनी हात हलवत सगळ्यांना बाय केले. परत अनेक कॅमेरावाल्यांची झुंबड उडाली होती. मेन फोकस परत नखशिंकात सुंदर दिसणाऱ्या जिया आणि निमिषवरच होता. निमिष मुद्दाम जियाच्या मागोमाग चालत होता. शेवटी ते बाहेर आले. जिया आपल्या रूमकडे जायला वळली तेव्हा निमिषने तिचा हात पकडला. जिया, तू मला माफ केलंस. थँक्यू सो मच जिया, तो म्हणाला. तसा जियाने त्याचा हात झटकला. शट अप. एका पवित्र रिंगचा अपमान करणाऱ्याला मी कधीच माफ करू शकत नाही. लक्षात ठेव, नातं हे बळजबरीने लादलं जाऊ शकत नाही. मी तर फक्त लोकांच्या गैरसमज व्हायला नको म्हणून काही बोलले नाही. नाहीतर मी तुला कधीच माफ करणार नाहीये, कळलं ना? चल, चालता हो इथून. इथून पुढे आपला कसलाही संबंध नाही, ना मित्र ना आणखी काही. गुड बाय. चल हो बाजूला, जिया म्हणाली आणि ती तडकाफडीने निघून गेली. निमिष मात्र वेगाने श्वास घेत तसाच उभा राहिला. जिया, तू काहीही कर, तुला या मिनीची वावीच लागेल. मग मला साम दाम दंड भेट काहीही वापरायला लागला तरी हरकत नाही. तू फक्त बघत राहा आता मी काय करतो ते. निमिष म्हणाला आणि त्याने आपली सिगार काढली. ती खसखन पेटवून त्याने एक कश घेतला आणि समोर निघणाऱ्या त्या दुराकडे बघत एक नजर टाकली. काही वेळाने तो निघून गेला आणि जिया सुद्धा सिक्युरिटी सोबत घेऊन एअरपोर्टच्या दिशेने निघाली. वाचक मित्र हो, भाग कसा वाटला ते तुमच्या कॉमेंटमधून नक्की कळवा आणि तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबची मी वाट पाहत आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका.